तर जैन समाजाने दादरमधील आंदोलन अखेर मागे घेतलंय। आंदोलकांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडली। त्यामुळे आता सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केलंय। आंदोलनात जैन समाजाची लोक नव्हती असं देखील मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केलंय। संजय गांधी उद्यान आणि इतर ज्या काही मोकळ्या जागा आहेत मोकळ्या की जिथं नागरिकांचा संबंध जास्त येत नाही, जसं नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलेला आहे। कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं, त्यांचं ते कामच आहे। पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढा साहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे। अनेक वर्षांपासून त्यांना इथं खाण्याची सवय लागली, ते अचानक तुम्ही बंद केल्यानंतर हे जर कबूतर मरणार असतील तर हे जैन समाजाला पटत नाही आणि मग त्यांचं मत आहे की पर्यायी व्यवस्था तुम्ही करा, एवढंच त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। नाही बघा, आंदोलन एका भावनेतून झालेलं आहे, कारवाई कोणावरही तिथं झाली नाही पाहिजे। भावनेच्या भरात आणि ते सुद्धा माणुसकीच्या नात्याने हे सर्व लोक एकत्रित आले, कारवाई अजिबात त्यांच्यावर त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे। तिथं सरकारली भूमिका घेत असताना समजून घेऊन काय भावना आहे लोकांच्या ह्या समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं। जे काही सकाळी ते झालं ते फार चुकीचा होता। मी या बघितला, नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियांशी पण बोललो। ट्रस्टियांचं म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला, ट्रस्टियाचा यामध्ये काय रोल नाही आहे। त्याने काल मीटिंग, आजची मीटिंग पोस्टपोन केली होती। काल माननीय मुख्यमंत्रीजीने आदेश दिला, जे निर्देश दिला ते त्यांच्यासाठी समाधानकारक होता। त्याने मुख्यमंत्रीजी पण धन्यवाद पण दिला आणि मुख्यमंत्रीचे आभार पण मानले। त्यानंतर काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलं आहे त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे। आत्ता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता आणि आम्ही कोई कानून हाथ में ते घेणार नहीं है। हमारा आंदोलन नहीं है, ये हमारा ये स्वतःस्फूर्त जीवा दया के लिए काम है, ये आंदोलन नहीं है। फिर से कह रहा हूँ, हमें हाई कोर्ट से कोई प्रॉब्लम नहीं, सीएम से कोई पीएम से कोई प्रॉब्लम नहीं है। हमारा एक ही लक्ष्य है, ये जो बेजुबान है उसको खाना पानी मिलना चाहिए, इसके लिए हमें जो भी करना पड़ेगा करेंगे। जे पालकमंत्री आहेत ते मंगलप्रभात लोढा, खरं म्हणजे त्यांनी ह्याच्याही आधी सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं। कबूतरांचं पुनर्वसन हे मनुष्यवस्तीपासून थोडं लांब नेलं पाहिजे। त्यांच्याकडे बऱ्याच इमारती बांधतायत, काय कितीतरी यांच्याकडे जागा आहे, त्या अशा जागा काही करा की जिथे मनुष्यवस्ती कमी राहतील, नसतीलच तिथे कबुतरांना त्यांचं पुनर्वसन करा, पण तसं करायचं नाही। आणि ज्या पद्धतीने आज अचानक कबूतर खाण्यावर कोणाची तरी मामी मेली म्हणून लगेच अगदी त्याच्यावर उपाय योजना करायला लागले, ते लोकांना आवडलेलं नाहीये। आम्ही वाटतं याच्यामध्ये लोक भरडली जात आहेत, पशु पक्षी प्राणी भरडले जात आहेत, कोणच सुरक्षित नाही असं आता वाटायला लागलंय। की आपण बुद्धदया मानणारी माणसं, जीवदया पाळणारी लोक आहोत, त्यामुळे कबूतर हा सुद्धा एक पक्षी आहे, त्या पक्षाला सुद्धा अन्न मिळाले पाहिजे। पण त्यासोबत पर्यावरणाचा नाश झाला नाही पाहिजे आणि शिवाय लोकांच्या आरोग्यासुद्धा हानी झाली नाही पाहिजे। त्याचं कारण असं की कबुतरांमुळे लोक जे काही दाणे टाकतात त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतोय, त्याने म्हणजे श्वासाचे वगैरे श्वासप्रक्रिया वगैरे त्याच्यात फारच लोकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचे आता माझ्या लालबाग परळमध्ये पण 2-3 ठिकाणी बंद करण्यात आले आणि तशा प्रकारचा कोर्टाचा निर्णय झालेला आहे। त्याच्यावरती आता राज्याचे मुख्यमंत्री काहीतरी निर्णय घेतात, पण तो निर्णय घेत असताना त्यांनी सामान्य माणसंसुद्धा डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत की जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही। म्हटलं कबूतरखाना ही ओळख आहे, एवढ्या वर्ष आम्ही लहानपणापासून ती ओळख कुठेतरी पुसणार। आमची पिढी आणि आमच्या नंतरची पिढी आहे त्यांनाच माहिती पडेल कबूतरखाना, त्याच्यानंतरच्या पिढीला कबूतरखाना माहिती नाही पडणार। पॅक करू नका, आम्ही त्यांना सांगितलं की वरती टाकू नका, आहे तसं राहू दे, दाणे टाकायला देऊ नका। कोर्टाचा निर्णय, त्याचा अवमान कोणच करणार नव्हते, परंतु त्यांनी जैन लोकांची भावना असेल किंवा काय त्यांनी त्यांची दुखावण्याचा प्रयत्न केलाय। मला असं वाटतं की जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे आणि त्यांच्याकडून आज जे काही दादरला झालेलं आहे ते आश्चर्यकारक आहे। खरं तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही आणि त्यांनी जर हे असं केलं असेल
तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.